नमस्कार मित्रांनो, पावसाबाबतची एक सर्वात मोठी बातमी। राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या धारा बरसत असून 9 जुलैला राज्याच्या विविध भागात जोराचा पाऊस पडणार आहे। भारतीय हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार वातावरणातील उल्लेखनीय बदलांमुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे आणि त्यामुळे काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर 9 जुलैला नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यात किंवा गावात पाऊस पडणार याची सविस्तर माहिती आपण पाहूयात। पण यापूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, 9 जुलैला राज्याचा बहुतांश भाग पावसाच्या ढगांनी व्यापून ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत। 9 जुलैला विदर्भातील काही जिल्हे, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची हजेरी लागेल। यामध्ये मराठवाड्यातील अहमदनगर, नांदेड, हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडेल। यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि लातूर जिल्ह्यातही 9 जुलैला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज असून विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पाऊस पडेल। त्यासोबतच नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही भागातच पाऊस पडू शकतो। तसेच मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि नाशिक परिसरातही 9 जुलैला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर कोकणामध्ये म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसोबतच ठाणे आणि मुंबई या भागांमध्ये सुद्धा पाऊस पडेल। त्याचबरोबर 9 जुलैला बहुतांश भागात ढगाळ वातावरण तर राहील, पण काही ठिकाणी अधूनमधून सूर्यदर्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तसेच पावसाबाबतचा रोजचा अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। धन्यवाद।